किती वेळ झाला? काय चाललंय? अयो ए 2 दाल तडका आणि वाट्या अरे यायला माफ करा बरं का, आम्हाला ते आपली डाब्याची सवय आहे म्हणून म्हणलं दाल तडका. हे काय काय कॅफे आहे काय? कॉफी भेटते इथं. कॉफी भेटते होय? हो. हा कॉफी आणा बरं का 2. हा बटर आणा काय असलं त्याच्याबरोबर तर. एवढं आडू नका ना. हा 1 मिनिट. हॅलो हॅलो. हा 15:43 का? लावली भराय लावली. हा चालते बोला. झालं? हा भरली गाडी, उद्या निघन सकाळी. कसली गाडी हो? पॅकिंग. हॅलो. हा लावली भरायचं, जाऊ दे ना बाबा. हा गेट पास दाखव, गेट पास. हा हा बोला आता. झाले तुमचे फोन? हा झालं. ते काय फोन चालूच असते आपलं. 12 गाड्या आहेत 12. एका एक भरली, पंक्चर झाली, पकडली, सुटली, धडकली, काय झालं लगेच फोन येतोय आपल्याला. कसली गाडी पण? ट्रक आहेत आपल्या, सांगितलं तुम्हाला. ट्रक आहे, टेम्पो आहे. हा सोपं काम नाही. मग ड्रायव्हर म्हणून होता आधी. तुम्ही का? हा मग ड्रायव्हर नंतर एक घेतला ट्रक. हा मग स्वतः चालवला. मग त्याच्यानंतर अजून एक घेतला, त्याच्यानंतर अजून एक. बापरे, एका ट्रकाचे 1 डझन ट्रक केले. छान आहे. आणि मग सोपं नाही. ड्रायव्हरला थोडा जीव लाव, गाणं माझ्याच निघलंय ते. काय? हा मग सोपं आहे का एवढं? ड्रायव्हर साधं समजू नका तुम्ही. नाही ते वाटतं तुमच्या म्हणजे राहणी मान्यावरून साधे नाहीये. राहणी मानव जायचं ना आपल्या. दिसायला असू द्या कळकट, पण कामाला आहे बळकट. अहो पण निदान कोणाला भेटायला जाताना चांगले कपडे तरी घालून यायचे ना. या बघा तुम्हाला स्पष्ट सांगू का मी, हो कपडे बिपडे काय असेल ते कॉलेजला असताना लय घातल्यात आपण. झाकाड पाकाड म्हणजे कॉलेज पर्यंत गेलोच नाही आपण, पण जायचो तरी सुद्धा कॉलेजला. का? बसायला आपलं थोडंफार. तेव्हा लय टाकाटक कपडे घातली. आता कपडे घालायचं काय? म्हणजे कॉलेज झालं नाही तुमचं? हा कॉलेज नाही झालं. कसं आहे माहितीये का, घरची परिस्थिती नाजूक होती आपल्या, त्याच्यामुळे आपण 10वी पासून. नाही 1 मिनिट, मला हे नाही समजलं. तुम्ही कॉलेजला जात कशासाठी? अहो कशासाठी म्हणजे हाऊस भागवायला नको का थोडीफार? अहो कॉलेजला शिकायला निदान फिरायला जोडीदाराबरोबर एखाद्या मित्राला सोडवायला तरी गेलो ना. बापरे, अवघड आहे तुमचं तर. अवघड नाही. अहो शेवटी कसं आहे तुम्हाला खरं सांगू का, ड्रायव्हर माणूस म्हणजे आयुष्यातले सगळे अनुभव असतात त्याला. भले आम्ही म्हणजे तुम्हाला सांगू का, एखादा प्रोफेसर असेल, मी प्रोफेसरचा ड्रायव्हर असेल बरं का, तर त्या प्रोफेसरला जेवढी माहिती नसेल तेवढी ड्रायव्हरला माहिती असती. हा म्हणजे मी समजा एखाद्या भाषणात त्याच्या तुम्हाला समजलं ना, जाऊ दे मोठं. काय बोलते मला खरंच काही समजत नाही. हा तुम्हाला समजणार बी नाही. पृथ्वी गोल आहे ना, आपला विषय खोल आहे. हॅलो. हा 15:40. हा लय ओव्हरलोड करू नको बरं का, हायवे पोलीस पकडतात. हा परत वरडत येतात माझ्याकडे. हा बाकी तुमचं काय शिक्षण झालंय? तुमचं झालं का फोनवर बोलणं? ते फोन आपला कंटिन्यू चालू असतो बरं का. त्याचं म्हणजे काय, आपलं एका ट्रकाच्या 12 ट्रक केल्यात. ते बरोबर आहे, पण मी बोलायला गेले का तुमचा फोन येतोय. ते येतच राहणार. आता त्याच्यावर धंदा आहे आपला. तुम्हाला सांगू का खरं, आपण सगळे धंदे करून बघितले 20व्या वर्षापर्यंत. पण 20व्या वर्षापर्यंत सगळे धंदे केल्यावर आपल्याला एक कळलं, नुसतं कष्ट करून काय उपयोग नाही. मग मी हिथून खालचा भाग वापरायचं सोडून दिले, हिथून वरचा भाग फक्त डोक्याने धंदा करायचा. काय असेल ते फोनवर फक्त. बरं. हा तुमचं काय झालंय शिक्षण? माझं शिक्षण आहे ना, त्याचं काय आलं माहिती आहे का, 8वी पर्यंत स्टॉप होणार होतं, पण बापाने मारून 10वी पर्यंत नेला मला. 10वी पास आहे? 10वी पास आहे. पुढे 11वीला जायचं होतं, पण परिस्थितीच नव्हती. हा बोलले तुम्ही आता. हा मग क्लीनर म्हणून कामाला लागलो ट्रक ड्रायव्हरच्या इथं. क्लीनर, साईड सांगायला, ट्रक पुसायला, वॉशिंग बिशिंग सगळं करायचो. मग तिथून ड्रायव्हरी शिकली आणि ड्रायव्हर झालो, आणि त्याचा ड्रायव्हरचा मालक झालो. मालक सोपं नाही. बरं तुमचं एज किती आता? आता 35. 35? हा मग 87चं पासिंग आहे आपलं. बरोबर आहे. एवढं तुम्ही बोलता म्हणजे तुम्हाला मुलगी कस का हो म्हणन? विषय तो नाहीये. लोकांना बोलणं आवडतं आपलं, पण अडचण काय तुम्हाला सांगू का, जेव्हा मुली आमच्याकडे बघायच्या का, तेव्हा आम्ही पैसा कमवायच्या मागे लागलो होतो. हा ना, आता पैसा पाणी मसे
पण कोण बघायला तयार नाही आमच्याकडे. डोक्यावरचे केस पण गेले. त्याच्यावरती जाऊ नका, ते काय पैसा असेल तर बसून घ्या त्याच्यात. हे सगळं हे नश्वर आहे, आत्मा अमर आहे. कळलं का तुम्हाला? म्हणजे काय नाही, शरीराचं काय आहे, आता महिनाभर व्यायाम केला तरी आपण खाटाखट होतोय. त्याचं सगळं सोडून द्या. माणूस पसंत आहे का ते बोला. तुम्हाला एक सांगू का, चासिव कधी जायचं नसतं गाडीच्या. वरून पेंटिंग करता येते, खडपाड जोडता येते. आतलं इंजिन माणसाचं कसं खार 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 करणार पाहिजे, तेव्हा गाडी जोरात पडती. अहो तुम्ही मुली बघायला आलेले आहे बरोबर, मला बघायला आले, मग तुम्हाला चांगलं बोलता येत नाही का? मुलीसोबत कसं बोलतं ते तुम्हाला माहित नाही? तुम्ही आल्यापासून आपलं मी एवढे ट्रक घेतले, ड्रायव्हर होतो, हे होतो ते होतं, मला कशाला सांगताय सगळ्या गोष्टी? आपल्या कर्तृत्वाला आपल्याला अभिमान असला पाहिजे. मी केलंय, बायकोला सगळं माहिती पाहिजे होणार आहे म्हणून मी सांगतो. कळलं का तुम्हाला? पण एवढं बोलायचं का? आणि मग आपलं इंजिनच 4 स्ट्रोक आहे, एकदा चालू झालं की फार 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 चालू होतंय. तुम्ही तर मला काही विचारतच नाहीये, फक्त तुमचं ते इंजिनचं चालू आहे. बरं काय शिक्षण झालंय तुमचं? म्हटलं ना तुम्हाला, आता चालू आहे माझं ग्रॅज्युएशन. ग्रॅज्युएशन? हो. आयला म्हणजे तुम्ही 13वीला आहे काय का 14वीला? देवा देवा नाही, आपल्याला शिकलेल्या माणसाबद्दल रेस्पेक्ट आहे. काय विज्जत हे. हा अहो तुम्हाला बोलता तरी येतंय का? रिस्पेक्ट म्हणतात. येतंय की तुम्हाला. अशाच आयुष्यात चुका एकमेकांच्या सांभाळून घ्यायच्या. म्हणजे कसं, एक चाक पंक्चर झालं ना तरी दुसऱ्याने असं स्टेबल राहायचं. म्हणजे गाडी कशी सनाट चलते. एवढं पुढं नका जाऊ. मी एक सांगू का, मला काही तुम्ही आवडले नाही. तुमचं एज पण माझ्यापेक्षा डबल आहे बरोबर, आणि तुम्हाला तर बोलण्याची पद्धत अजिबातच नाहीये, आणि ते डोक्यावर तर केसच नाही तुमचे. म्हणजे मला टकला नवरा नकोय. चालतंय की, त्याला काय, आम्हाला लय जणांनी नापास केले, तुम्ही नापास केलं म्हणून काय फरक नाही पडत. गाडी किती जणांनी आडू द्या, आपली पासिंग होतेच आपलं. चला मला ना उशीर होतोय, निघते मी. चालतं, सोडू का आपल्या ट्रक मधून तुम्हाला? काय? मग त्याला काय ड्रायव्हरला सांगितलं आता 2-2 ट्रक. नको, मी जातेच ऑटोनी. जाता ना ऑटोनी? हो. ऑटो बंद पडले सांगा, डायरेक्ट ट्रक मध्ये टाकून देऊ आपण. साधं सोपं. कॉफी आले, हिला बटर आणाय सांगितलं, तिकडे कॉफी आले ना. हॅलो, 12:32 लावली का भरायला? भर पटापटा. आलो. हे काय हिनी नापास केलं आपल्याला, काय अडचण नाही.